आपल्या सर्व पुत्रांचा व सैन्याचा नाश झालेला पाहून महायशस्वी विश्वामित्र लज्जित आणि चिंतामग्न झाले. त्यांचा आवेग कमी होऊन ते समुद्राप्रमाणे स्थिर झाले. त्यांची स्थिती दात पडलेल्या भुजंगासारखी झाली. ते राहुग्रस्त सूर्याप्रमाणे तत्काल निस्तेज झाले. पुत्रांचा व सैन्याचा नाश झाल्यामुळे ते पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे दीन झाले. त्यांचे सर्व बल व उत्साह नाहीसा झाला. ते खिन्न झाले. एका पुत्राला राज्यावर बसवून व त्याला ह्या पृथ्वीचे रक्षण करण्यास सांगून ते वनात निघून गेले. तेथे हिमालयाजवळ किन्नर आणि नागाच्या प्रदेशात जाऊन त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली. काही काळानंतर वरदायक वृषभध्वज महादेवांनी विश्वामित्र महामुनींना दर्शन दिले व म्हटले, राजा, तू तपश्चर्या कशाकरता करीत आहे? तुझी काय इच्छा आहे ते सांग. मी वर देण्याकरता आलो आहोत. तुझी इच्छित वर माग. महादेव असे म्हणाले तेव्हा महातपस्वी विश्वामित्र त्यांना नमस्कार करून म्हणाले, अनग महादेवा, आपण जर संतुष्ट झाले असाल तर अंग, उपांग, उपनिषद आणि रहस्य ह्या सर्वांसह धनुर्वेद मला प्रदान करा. अनघा, देव, दानव, महर्षी, गंधर्व, यक्ष, राक्षस यांच्याजवळ जी अस्त्रे असतील त्या आपल्या कृपाप्रसादाने माझ्या हृदयात स्फुरण पावो. देवाधिदेवा, माझी ही कामना पूर्ण व्हावी. तेव्हा तथास्तु म्हणून महादेव तिथे निघून गेले. महादेवाकडून अस्त्रप्राप्ती झाल्यावर अगोदरच गर्विष्ठ असलेल्या महाबलवान विश्वामित्रांना फार अभिमान वाटला. पर्वकाळी समुद्राला भरती यावी त्याप्रमाणे त्यांचे सामर्थ्य वाढले होते. श्रीरामा, महर्षी वशिष्ठ आता मेल्यासारखेच आहे असे त्यांना वाटत होते. पृथ्वीपती विश्वामित्रांनी पुन्हा वशिष्ठांच्या आश्रमाजवळ जाऊन अस्त्रांचा प्रयोग केला. त्या अस्त्रांच्या तेजाने तपोवनाने पेट घेतला. बुद्धिमान विश्वामित्रांच्या अस्त्राचे तेज पाहून तेथील शेकडो मुनी भयभीत होऊन पळून गेले. वशिष्ठांचे शिष्य व आश्रमातील हजारो पशुपक्षी भीतीने सर्व दिशांना पळून गेले. महात्मा वशिष्ठांचा आश्रम रिकामा झाला व थोड्याच वेळात तो पडित जागेप्रमाणे निशब्द झाला. वशिष्ठ वारंवार म्हणत होते, भिवू नका, भिवू नका. सूर्य धुकांचा नाश करतो त्याप्रमाणे मी गाधीपुत्र विश्वामित्रांचा नाश करतो. परंतु काही उपयोग झाला नाही. तेव्हा जप करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ महातेजस्वी वशिष्ठ क्रोधाने विश्वामित्रांना म्हणाले, दुराचारी मूर्खा, दीर्घकाल पालन करून वाढवलेल्या ह्या आश्रमाचा तू विध्वंस केला आहे, म्हणून तू आता कुशलपूर्वक राहू शकणार नाही. असे म्हणून अत्यंत क्रुद्ध झालेले वशिष्ठ कालाग्नीप्रमाणे उद्दीप्त झाले व त्यांनी दुसरा यमदंडच भासणारा एक दंड त्वरेने उगारला. हा सर्ग इथे संपत आहे. आपल्याला हा सर्ग आवडला असेल तर ह्या सर्गाला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या भागात. राम राम, जय श्रीराम. धन्यवाद.